यानंतरची बातमी आहे ती चीनमधून। चीनमध्ये गेल्या वर्षी महापुराने हाहाकार केला होता। मात्र वर्षभरातच पूरग्रस्त प्रांतांनी कात टाकली आणि नव्या वर्षात वसंत महोत्सवाच्या मुहूर्तावर नव्या घरांमध्ये अनेक कुटुंबांनी प्रवेशही केला। गेल्या वर्षभर लियाओनिंग प्रांतांना पुन्हा नवं शहर कसं वसवलं त्याचा हा एक रिपोर्ट। गेल्या वर्षी उत्तर चीनमधील लियाओनिंग प्रांताला महापुराने जोरदार तडाखा दिला। सारा प्रांत पुराच्या पाण्याखाली गेला होता। गेल्या ऑगस्ट महिन्यात हुलुदाऊ शहराच्या सुइझोंग काउंटीमध्ये हे गाव येतं। मात्र आता तेच गाव नव्यानं उभं राहिलंय। या वर्षीच्या वसंत महोत्सवासाठी सारा प्रांत पुन्हा नव्यानं सज्ज झाला, तो एका नव्या रूपात। सर्व कुटुंबांनी वसंत उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नव्या घरांमध्ये प्रवेश केला। अगदी वर्षभरातच इथं सारं गाव पुन्हा नव्यानं वसलं। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही बुधवारी या प्रांताला भेट दिली। जिनपिंग यांनी या गावातील लोकांचं कौतुक केलं। पुराच्या काळात त्यांनी दाखवलेला धीरोदात्तपणा, पुरानंतर शहर वसवताना दाखवलेली चिकाटी या गुणांचं राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं। त्यांनी पुनर्वसन केंद्राला भेट दिली, तसंच गावकऱ्यांच्या राहण्याची चौकशी केली, त्यांच्याशी संवादही साधला। वसंत महोत्सवाच्या आधीच त्यांनी गावाला भेट दिली। चीनमध्ये वसंत महोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो। चीनी नववर्षही याच उत्सवादरम्यान येतं, त्यामुळे चीनमध्ये सर्वत्र उत्साह द्विगुणित असतो आणि म्हणूनच नववर्षाला गावातील नव्या घरांमध्ये प्रवेश करणं अधिक शुभ मानलं गेलं। झुजियागो या नव्यानं वसलेल्या गावात लोकांनी नववर्षाला त्यांच्या घरांमध्ये प्रवेश केला। घरांना नव्या शुभचिन्हांनी सजवलं, तसंच आकर्षक सजावटही केली। हुलुदाऊला गेल्या वर्षी 20 ऑगस्टला मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिला होता, त्यामुळे अभूतपूर्व महापूर आला होता। सुइझोंग काउंटीमध्ये जवळपास 1,85,000 नागरिकांना पुराचा फटका बसला होता। 110 गावं पुरामुळे बाधित झाली होती। हुलुदाऊमध्ये खालच्या पट्ट्यात येणाऱ्या झुजियागो गावाचं सर्वाधिक नुकसान झालं होतं। घरं, दुकानं, इमारती सारं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं। 70 हेक्टर शेती क्षेत्र खरडून निघालं। गावातील 50 घरं नुकसानग्रस्त झाली। रस्ते पूर्णतः उखडून निघाले। त्यामुळे नवं गाव वसवताना 186 गावकऱ्यांचं आता थोड्या उंच भागात पुनर्वसन करण्यात आलंय। नव्या वसाहतीनंतर आता गावाचं नावही नवं झुजियागो असं ठेवण्यात आलंय। गेल्या वर्षभरात पुनर्वसनाचं काम वेगानं हाती घेण्यात आलं। नवीन वर्षात कडक हिवाळा येण्यापूर्वी गावकऱ्यांच्या डोक्यावर छत पुरवणं हे प्रशासनाचं ध्येय होतं। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेलं काम महिन्याभरातच म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्णही झालं। चीनी लोकांची चिकाटी काय असते हे या गावानं दाखवून दिलं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।